हाय हॅलो नमस्कार. मी डॉक्टर किम्या नार्वेकर. मी कळवा ठाणे येथे ॲज अ कन्सल्टिंग होमिओपॅथ म्हणून प्रॅक्टिस करते. तर आज मी पुन्हा आली आहे तुमच्या सर्वांच्या भेटीला एक नवीन हेल्थ टॉपिक घेऊन. तर आजचा हेल्थ टॉपिक आहे एक न्यूट्रिएंट कंटेंटबद्दल आपण बोलूया. त्याचं नाव आहे झिंक. तर झिंक हे न्यूट्रिएंट कंटेंट याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे जे कंटेंट आहे ते बॉडीच्या इम्युन सिस्टीमसाठी महत्त्वाचं आहे, थायरॉइडच्या फंक्शनसाठी महत्त्वाचं आहे, वुंड हिलिंग म्हणजे जखम बरं करण्यासाठी महत्त्वाचं आहे, हेअरच्या क्वालिटी आणि ग्रोथसाठी महत्त्वाचं आहे, प्रेग्नन्सीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. अशाच विविध कारणांसाठी झिंक हे न्यूट्रिएंट खूपच महत्त्वाचं आहे. त्याची जर डेफिशियन्सी असेल तर काय होईल ते आपण जाणून घेऊया. झिंक या न्यूट्रिशनचं जर कमतरता असेल तर हेअर लॉस होऊ शकतं, हेअर क्वालिटी कमी होऊ शकते, परत हिर्सुटिझम सारखा आजार होऊ शकतो. म्हणजेच काय तर नेकच्या इथे फिश स्केलिंगसारखं दिसणं, खाकेमध्ये काळं होणं, त्याचबरोबर पिरियड्स मागे पुढे होऊ शकतात. पिरियड्सच्या आधी जे दुखणं वगैरे होतं त्याला PMSing म्हणतं ते सुद्धा होऊ शकतो. ओव्युलेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते कमी होऊ शकतं. इम्युन सिस्टीमला हे बाधा ठरतं. तर हे झिंक जे आहे खूपच इम्पॉर्टंट घटक आहे आणि हे मायक्रोन्यूट्रिएंट आहे. त्यामुळे ते शरीरामध्ये सगळ्याच गोष्टी आपण जे नेहमी फक्त भात भाजी भाकर खातो ह्याच्यानेच नाही तर आपण विविध फळं खाल्ली पाहिजे, फ्रूट्स खाल्ले पाहिजे, सॅलड्स खाल्ले पाहिजे, लिफी व्हेजिटेबल्स घेतले पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी जर रोज आपण आहारात घेतल्या, त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा एक योग्य प्रमाणात, तर आपल्याला झिंक या मायक्रोन्यूट्रिएंटचं कमतरता भासणार नाही. तर नक्कीच या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या आणि अंडरस्टँड करा आणि या मायक्रोन्यूट्रिएंटपासून वंचित होऊ नका. तर असाच नवीन हेल्थ टॉपिकबद्दल पुन्हा भेटूया. आणि हा जर हेल्थ टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आणि अशी बरीच इन्फॉर्मेशन आपल्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर अवेलेबल आहे. नक्कीच शेअर करा, बिकॉज लोकांना यू नेवर नो कोणाला कधी कुठली इन्फॉर्मेशन उपयोगी ठरेल. तर मग चला, मग आज एवढंच. पुन्हा भेटू एक नवीन हेल्थ टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.